नमस्कार, मी गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सावधान, स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास पुसला जात आहे. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास उमवला जात आहे. नव्या शतकात नवीन खेळीमेळीचे राजकारण आता सुरू झाले आहे. निवडणुकीसाठी मुद्दे राहिले नाहीत आणि जुने कार्यकर्ते मार्गदर्शक राजकारणात फार कमी प्रमाणात असल्याने नवीन राजकीय पिढी निर्माण करण्याची पाटीलकी पद्धत जुनीच आहे. खरं तर राजकारणाच्या विरहित सामाजिक मैत्रीचे संबंध पुढे येत असताना यापूर्वी निवडणुकीत सत्ताधारी विरोधक असायचे. आता मात्र सत्ताधारीच विरोधकांची भूमिका बजावतात. एकमेकांचे भ्रष्टाचार घोटाळे बाहेर काढतात. लोकशाहीवर बिनधास्त आरोप करत लोकशाही बोटावरून पुसून जाऊ लागली आहे, तर कोणी स्वतः बोटावरून पुसत आहेत. अशा मनोरंजन राजकारणाचा पर्व आता सुरू झाला आहे. निवडणुकीत युत्या, आघाड्या, कार्यकर्ते, समर्थकांच्या हाणामाऱ्या, भानगडी, पैशांचा काळा बाजार पाहता नोटांचे महत्त्व वाढले आहे. निवडणुका पैशांचा खेळ होऊन सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता निर्माण करत आहे. अशातच उच्च शिक्षितांसह सामाजिक नेतृत्व करणारी माणसं राजकारणापासून बाजूला झाली आहेत. साम दाम दंडभेद सामावून घेतलं जात असताना कररूपी पैशांवर श्रीमंतांची व्याप्तीकरण होत आहे. खोटे न्याय, दबावतंत्र, दडपशाही, अन्यायकारक खोट्या निर्णय केसेस सामान्यांना घातक ठरत असताना राजकारणात आमचा चमचा जोपासला जात आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी यापूर्वी 80 ते 100% गाव, वाडे, पाडे, शहरातील प्रभागांमध्ये असायची. आज मतदानाची टक्केवारी 35 ते 50% आली आहे. दुसरीकडे धनधाडग्यांना पराभूत करून सामान्यांना लोकप्रतिनिधीचा लाभ मिळाल्याने स्वतः पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणू लागलेत, सत्तेचा उन्माद करू नका, लोकांची कामे करा. ही आता म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे. आतून सारे एक, मैत्री, गट, पक्ष, आघाड्या, मात्र दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. लोकांना सारं समजू लागल्यावर मनोरंजनाकडे लोक मनोरंजनासारखी पाहत आहेत. निवडणुका संपल्यावर आपापल्या कमाईत, टक्केवारी, ठेकेदारीत गुंतलेले लोकप्रतिनिधी, नेते सामान्यांच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष करतात. हे तितकेच दुर्भाग्य आहे.